तारीख 7 मे 2025, वेळ मध्यरात्री 1:05 ते 1:30. 9 दहशतवादी अड्डे, 70 दहशतवाद्यांचा खात्मा. जेव्हा तुम्ही आम्ही साखर झोपेत होतो त्याच वेळी आपल्या भारतीय लष्कराच्या 3ही सैन्य दलांनी पहलगाम हल्ल्याचा बदला घेणारं ऑपरेशन सिंदूर राबवलं. 22 एप्रिलला ज्या निष्पाप भारतीयांनी आपले प्राण गमावले त्यांचा बदला भारतीय लष्करानं अवघ्या 25 मिनिटात घेतला. तरी भारतानं पहलगामचा बदला नेमका कसा घेतला, कुठल्या 9 दहशतवादी ठिकाणांवर हल्ला केला, जाणून घेणार आहोत या व्हिडिओतून. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पहलगामचा बदला घेण्यासाठी भारताला जास्त वेळ नाही तर केवळ 25 मिनिटं लागली आणि दहशतवाद्यांना पोचणाऱ्या पाकिस्तानला भारतानं लायकीच दाखवली. 25 मिनिटं, 24 मिसाईल्स आणि 9 दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला करून भारतानं पाकिस्तानच्या नांग्या ठेचल्या. यावर हा तर फक्त टीजर आहे, अजून पिक्चर बाकी आहे असंही बोललं जात आहे. भारतीय लष्कर, नौदल आणि वायुदल यांनी एकत्रितरित्या हे ऑपरेशन सिंदूर राबवलं. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्रींसोबत कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी पत्रकार परिषद घेत अचूक मोजून मापून प्रमाणबद्धता राखत भारतानं पहलगाम हल्ल्याचा कसा बदला घेतला याची माहिती दिली. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी केलेल्या 22 एप्रिलच्या पहलगाम हल्ल्यात 26 निष्पाप भारतीयांचा जीव गेला होता, तर अनेक जण जखमी झाले होते. भारतीय सैन्याच्या 3ही दलांनी पाकिस्तानसह पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी अड्ड्यांवर 24 मिसाईल्सनं मध्यरात्री हल्ला घडवला, ज्यात लष्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद सारख्या दहशतवादी संघटनेतल्या दहशतवाद्यांचा खात्मा केलाय. भारतीय लष्कर आणि सरकारनं घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्या 9 दहशतवादी अड्ड्यांची माहिती देण्यात आली. ते 9 दहशतवादी अड्डे नेमके कोणते तेही पाहूयात. पहिला म्हणजे सवाई नाला कॅम्प, लष्कर-ए-तैयबाचं प्रशिक्षण केंद्र जे मुझफ्फराबाद पासून 30 किलोमीटर अंतरावर आहे. इथल्याच दहशतवाद्यांनी ऑक्टोबर 2024 मध्ये सोनमर्ग, गुलमर्ग आणि पहलगामवर हल्ला केला होता. दुसरा कॅम्प म्हणजे सय्यदना बिलाल कॅम्प, हा POK मध्ये येतो. जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांना लागणारं साहित्य, क्षेपणास्त्र आणि प्रशिक्षण देणारं ठिकाण म्हणून ओळखलं जातं. LOCवर दहशतवादी कारवाया करण्यासाठी, दहशतवाद्यांना शस्त्र, स्फोटकं आणि जंगलातून बचावण्यासाठीचं तंत्राचं प्रशिक्षण देण्यासाठी या कॅम्पचा वापर केला जातो. गुलपूर कॅम्प, कोतली, LOC पासून 30 किलोमीटर अंतरावर असलेला हा लष्कर-ए-तैयबाचा बेस कॅम्प. 2023 मधील पूंछवरचा हल्ला असो या 2024 मधील भाविकांवर झालेला हल्ला असो, ह्या हल्लेखोरांना, दहशतवाद्यांना ट्रेनिंग इथेच दिलं गेलं होतं. चौथा कॅम्प म्हणजे बर्नाळा कॅम्प, भिंबेर, LOC पासून 9 किलोमीटर अंतरावर असलेलं हे सेंटर शस्त्रास्त्र आणि दारुगोळा हाताळण्याचं केंद्र मानलं जातं. नियंत्रण रेषा म्हणजे LOC पासून अवघ्या 13 किलोमीटर अंतरावर असलेल्या या सेंटरवर शस्त्रास्त्र आणि दारुगोळा हाताळण्याचं प्रशिक्षण दिलं जातं. कोटली अब्बास, LOC पासून 14 किलोमीटर अंतरावर असलेल्या या ठिकाणी 15 दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिल्याची माहिती आहे. 6वं ठिकाण म्हणजे सियालकोटमधील सर्जल कॅम्प, आंतरराष्ट्रीय सीमेपासून फक्त 6 किलोमीटर अंतरावर आहे. मार्च 2025 मध्ये जम्मू काश्मीरमध्ये 4 सैनिकांच्या हत्येत सहभागी असलेल्या दहशतवाद्यांना इथेच प्रशिक्षण दिलं गेलं होतं. 7वं ठिकाण म्हणजे सियालकोटमधील मेहमुना जोया कॅम्प, हा हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा एक मोठा बेस कॅम्प आहे आणि बालेकिल्ला मानला जातो. पठाणकोट एअरबेसवरील हल्ला इथूनच नियोजित आणि निर्देशित करण्यात आला होता. 8वा बेस कॅम्प म्हणजे मुरिदके इथला मरकज तैयबा, हे 2008च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांचं प्रशिक्षण केंद्र होतं. अजमल कसाब आणि डेव्हिड हेडली यांना सुद्धा इथेच प्रशिक्षण देण्यात आलं होतं. 9वा ठिकाण म्हणजे मरकज सुभान अल्लाह, बहावलपूर मधलं हे जैश-ए-मोहम्मदचं मुख्य कार्यालय होतं. भरती, प्रशिक्षण आणि शिकवणीचं केंद्र होतं. तरी भारतानं अचूक वेध घेत पाकिस्तान आणि POKतील 9 दहशतवादी अड्ड्यांना आणि एकूण 21 ठिकाणांना केवळ 24 मिसाईल्सच्या मदतीनं अवघ्या 25 मिनिटात टार्गेट केलंय. त्यामुळे डरपोक पाकिस्तानची आता चांगलीच धडकी भरली आहे. आपल्याला याविषयी काय वाटतंय, आपली मतं कमेंट करून जरूर सांगा.